आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष. वाळवा तालुक्यातील एडेनिपाणी येथील तेजस्विनी गुरव यांची सरळ सेवा परीक्षेतून सार्वजनिक बांधकाम विभागात वर्ग 2 अधिकारी अभियंतापदी निवड झाली. तेजस्विनी यांनी इंजिनिअरिंग, विद्युत शिक्षण, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदविका व राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राजाराम नगर येथून पदवी शिक्षण पूर्ण केले. गेली 2 वर्ष तेजस्विनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होत्या. त्यांचे वडील एडेनिपाणी गावचे पोलीस पाटील व व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. कॉलेज सुरू असताना दरम्यान खाजगी कंपन्यांच्या नोकरीच्या आलेल्या ऑफर नाकारून तेजस्विनीने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि त्यांनी अवघ्या 2 वर्षात वर्ग 2चे पद मिळवले. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एडेनिपाणी येथील ग्रामस्थ व मान्यवरांकडूनही तिचा सत्कार करण्यात आला. क्रांतीवीर बन्नूताई भगवान पाटील, सागरभाऊ खोत, ज्येष्ठ मार्गदर्शक रामभाऊ शेवाळे, आनंदराव वायदंडे, अशोक बाबासो गुरव, बाजीराव वायदंडे, डॉक्टर BR पाटील, माजी सरपंच विजय बनसोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कांबळे, अनिकेत पाटील, अधिक जाधव, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार पाटील उपस्थित होते. तेजस्विनीने मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्कचे CEO राजीव लोहार यांनी तिचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच कुरुळ पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्यासह शिराळा तहसीलदार सौ श्यामला खोत पाटील यांनी तिचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर तेजस्विनी हिने आपल्या यशस्वी वाटचालीविषयी BBL मराठीशी खास संवाद साधला. पाहूया तिच्या शब्दात. नमस्कार, माझे नाव तेजस्विनी बाबासाहेब गुरव. नुकतीच माझी PWD म्हणजेच आपले सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाच्या कनिष्ठ अभियंता क्लास 2 या पदासाठी निवड झालेली आहे. माझ्या गावाचे नाव एडेनिपाणी आहे. वाळवा तालुक्यामधले एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये माझा जन्म झाला. माझ्या वडिलांचे नाव बाबासाहेब अर्जुन गुरव आहे. ते आता या गावचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून सुद्धा काम करत आहेत आणि ते पत्रकारितेमध्ये सुद्धा आहेत. माझ्या आईचे नाव सारिका बाबासाहेब गुरव, ती गृहिणी आहे. त्यानंतर माझ्या काकांचे नाव शशिकांत अर्जुन गुरव आणि काकीचे नाव स्वाती शशिकांत गुरव आहे. त्यानंतर मला एक भाऊ आणि एक लहान बहीण आहे. भावाचे नाव पृथ्वीराज बाबासाहेब गुरव आणि बहिणीचे नाव वैष्णवी बाबासाहेब गुरव आहे. त्यानंतर मला 2 चुलत भाऊ आहेत, संग्राम शशिकांत गुरव आणि रणधीर शशिकांत गुरव. या सगळ्यांचं मला या यशामध्ये पाठबळ लाभलं. तसेच माझे आजोबा जे की आता गेल्या वर्षी एक्सपायर झाले, त्यांचे नाव अर्जुन मारुती गुरव होते. त्यांचं सुद्धा या माझ्या जर्नीमध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. सुरुवातीला माझं शिक्षण हे म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत गावात आणि त्यानंतर 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण सुद्धा गावातल्या हायस्कूलमध्येच कम्प्लीट झालं. त्यानंतर 10वीला मला 90.80% गुण मिळाल्यानंतर मला सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डिप्लोमासाठी प्रवेश भेटला. त्यानंतर मी डिप्लोमाची 3 वर्ष तिथे कम्प्लीट केली. त्यानंतर डिप्लोमा नंतर मला डिग्रीसाठी RIT कॉलेज इस्लामपूर येथे ऍडमिशन भेटलं. त्यानंतर मी डिग्री तिथे कम्प्लीट केल्यानंतर मला डिग्री नंतर कॅम्पस थ्रू माझी 3 कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झालेली होती. पण त्या काही कारणास्तव मला त्या कंपनीमध्ये म्हणजे माझा स्वतःचा इंटरेस्ट नसल्यामुळे मी ती कंपनी सोडली. मग हा निर्णय खरं तर समाजाच्या दृष्टीने चुकीचा होता, पण मला माझ्या घरच्यांचा सपोर्ट खूप चांगला भेटला. त्यामुळे मी तो निर्णय धाडसाने घेतला आणि त्या कंपन्यांच्या सगळ्या ऑफर नाकारल्या. त्यानंतर मी गव्हर्नमेंट जॉबसाठी माझ्या फील्ड थ्रू ज्या एक्झाम असतील त्यासाठी तयारी सुरू केली. त्यासाठी मी पहिले 6 महिने औरंगाबादमध्ये केंद्रीय इन्स्टिट्यूटमध्ये क्लास कम्प्लीट केला 6 महिन्यांचा आणि त्यानंतर मग इकडे येऊन 1-1.5 वर्ष इस्लामपूरमध्ये लायब्ररी जॉईन केलेली आणि त्यानंतर तिथे मी नेहमी स्टडीसाठी जात होते आणि अपडाऊन बसने चालू होतं आणि 1-1.5 वर्ष मी तिथे स्टडी केला. आणि या जर्नीमध्ये जेवढ्या कुठल्या एक्झाम येत होत्या माझ्या फील्डशी रिलेटेड त्या सगळ्या एक्झाम मी दिलेल्या. पण काही एक्झाम अशा 1-2 मार्क्सने जायच्या किंवा काही एक्झाम मध्ये वुमेन रिझर्वेशन नसायचं किंवा अशा बऱ्याच गोष्टी यायच्या की जेणेकरून कुठेतरी खच्चीकरण व्हायचं की आपण एवढ्या सगळ्या कंपनी वगैरे सोडून हा डिसिजन घेतलाय आणि आता आपल्याला ही जर्नी टफ व्हायला लागली. त्यामुळे कधी खूप वेळा विचार आला की हा प्रवास मध्येच सोडावा का, एखादी नंतर खाजगी कंपनी जॉईन करावी का. पण नाही, त्यावेळी मला माझ्या घरच्यांनी पाठबळ दिलं की नाही, आता आपण हे फील्ड निवडलेस तर ते पूर्ण कडेवर नेईपर्यंत सोडायचं नाही. त्यामुळे पुन्हा जोमाने उठून अभ्यासाला सुरुवात केली
आणि त्यानंतर ही अचानक आलेली ऍड होती, जी की माझ्या ध्यानीमनी पण नव्हते की PWD ची रिक्रुटमेंट इलेक्ट्रिकल साठी सुद्धा असते. पण अख्ख्या महाराष्ट्रातून 55 जागांसाठी आलेली ऍड होती आणि त्यामध्ये माझा मुलींमध्ये माझ्या कास्टमधून फर्स्ट नंबर लागला. आणि त्यामुळे माझ्या घरच्यांच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या शिक्षकांमुळे मी यश प्राप्त करू शकले. मार्केटिंगची पहिली कंपनी होती, त्यामुळे ती काय डायरेक्ट रिजेक्ट केली की मार्केटिंग म्हणजे मुलींसाठी थोडं रिस्की वाटत होतं म्हणून. मग त्यानंतर मग आहे तशाच प्लेसमेंट चालू ठेवल्या, म्हणजे कॉलेज थ्रू कुठे सिलेक्शन होईल तिथे होईल असं. मग त्यानंतर माझे मुंबईच्या एका माझ्या कोर ब्रांचच्या कंपनीमध्ये सिलेक्शन झालेलं होतं. मग त्याचं सगळं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळं कम्प्लीट केलं. पण ज्यावेळी जे लोकेशन मला भेटलेलं तिथे गेल्यानंतर तो एरिया म्हणजे एकदमच खराब होता की मुलींना तिथे म्हणजे सहज चालताना सुद्धा असं वेगवेगळ्या सिच्युएशनला फेस करावं लागत होतं. मग त्यामुळं ती कंपनी डायरेक्ट तिथे सोडून आम्ही रिटर्न आलेलो. मग त्यानंतर कुठेतरी वाटलं की थोडं म्हणजे MPSC साठी ट्राय करावं. मग त्यामुळे मग तिथून पुढे थोडे दिवस MPSC चा ट्राय केला. पण तिथे पण की थोडं एक शिक्षण थोडं इंग्लिशमध्ये झालेलं होतं आधीचं, आणि त्यामुळे ते मराठी एकदम सगळं त्याचा सिलेबस वगैरे होता. मग त्यामुळे ते थोडं ते मार्ग स्थिर व्हायला टाइम जायला लागला. म्हटलं की एवढा टाइम घालवण्यात तर आपल्याकडे वेळ नाहीये, म्हणून ते फील्ड तिथे हे करून म्हटलं की आपल्या फील्डसाठी ट्राय करून बघूया. मग त्यावेळी नंतर हे केलं म्हणजे कॉलेजच्या पण एका सर किरणनाथ गोसावी म्हणून सर होते, त्यांचा पण गायडन्स घेतला. आणि त्यानंतर मला केंद्रीय इन्स्टिट्यूट बद्दल माहिती भेटली. मग तिथे जाऊन मी क्लास वगैरे केला आणि तिथून पुढे मग कंटिन्यू माझ्या फील्डमध्ये ज्या एक्झाम असतील ते द्यायला चालू केलं. आणि त्यानंतर माझं ह्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ते ज्यावेळी सुरुवातीला एकदम चालू केलेलं होतं त्यावेळी वाटत होतं की म्हणजे आपण जर कन्सिस्टन्सी अशीच मेंटेन ठेवली तर आपलं सिलेक्शन लगेच होऊन जाईल. पण तसं नसतं, म्हणजे सराव पण तितकाच महत्वाचा असतो. मला आता हे एक्झाम क्रॅक करायला 2 वर्ष लागली, म्हणजे सततचा सराव आणि त्याच कन्सेप्ट जोपर्यंत एकदम क्लिअर होत नाही तोपर्यंत त्या परत परत वाचाव्या लागतात. त्यामुळे असं की 2 महिन्यांमध्ये 6 महिन्यांमध्ये ते होणं शक्य नव्हतं. मग त्यामुळे मला एक 2 वर्षांचा कालावधी लागला इथपर्यंत पोहोचायला. म्हणजे असं कधी कधी व्हायचं की म्हणजे काही वेळेला बसचा प्रॉब्लेम असायचा, मी अपडाऊनच करत होते ना. म्हणजे असं कधी कधी आता एखादं आंदोलन वगैरे झालं तर आपण बघतो की सगळ्या बसेस वगैरे स्टॉप व्हायच्या. आणि घरी कसं की थोडंफार म्हणजे अभ्यासाला तेवढी कन्सिस्टन्सी मेंटेन व्हायची नाही. आणि म्हणजे जेवढा टाइम लायब्ररीमध्ये अभ्यास आणि ती शांतता त्यामध्ये होऊ शकतो तेवढा घरी व्हायचं नाही माझा. मग असं कधी कधी व्हायचं एखादा सण आला किंवा मग त्यावेळी कंपल्सरी घरी थांबायला लागायचं, किंवा असं बसचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर तेव्हा, किंवा एखाद्या दिवशी लाईट वगैरे गेली तरी लायब्ररीमध्ये सुद्धा जर मंगळवार वगैरे असेल तर लाईटचा प्रॉब्लेम व्हायचा ना. मग तेव्हा सुद्धा असं की म्हणजे असे यायचे सर्कमस्टन्सेस कधी कधी की एखादा दिवस पूर्णच वाया जायचा, कधी व्हायचाच नाही अभ्यास, किंवा एखाद्या वेळी पूर्ण असं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं व्हायचं की आता काही होतच नाहीये. मग त्या ह्याच्यामध्ये काही दिवस असे निघून गेलेले आहेत मध्ये मध्ये. पण तेवढा मग 1-2 दिवस मध्ये गॅप घ्यायचा आणि नंतर परत स्वतःला समजावून परत उठून नव्याने चालू करायचा अभ्यास. असं चालू होतं माझं हे 2 वर्ष शेड्यूल. माझी अशी अभ्यासाची स्ट्रॅटेजी होती की जो काही थेअरीचा पार्ट असेल तो पहिला जेवढे माझ्याकडे बुक्स अवेलेबल असतील त्यातून सगळी थेअरी कव्हर करून घ्यायची, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या. आणि त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जे MCQ असतील त्याच्यासाठी माझ्याकडे MCQचे एक 3-4 बुक्स होते. त्या सगळ्या बुक्स मधले ऍट अ टाइम सगळे MCQ कव्हर करायचे. म्हणजे आम्हाला सिलेबसला जवळजवळ 40 टॉपिक होते, मग एका टॉपिकसाठी जवळजवळ 10 दिवस लागायचे. मग तसे सगळे की म्हणजे थेअरीसाठी जे रेफरन्स बुक होते ते, आणि त्यानंतर MCQचे बुक्स आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या टेस्ट सिरीज असतील त्या सॉल्व्ह करायच्या, असं एकंदरीत शेड्यूल चालू होतं. ज्या मुलींचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं त्यांचा बऱ्यापैकी कल हा IT कंपनींकडेच असतो. म्हणजे भले त्यांची ब्रांच कोअर असू दे किंवा प्युअर IT असू दे, बऱ्यापैकी ते लोक प्रेफरन्स देतात IT कंपनीलाच. पण मला असं त्यांना सांगावं वाटतं की म्हणजे आता ज्या लोकांची ब्रांचेस ती आहे त्यांना IT कंपनीमध्ये करण्याशिवाय पर्याय नसतो. पण ज्या लोकांची ब्रांच सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल यांसारखी असते ना, त्यांना ह्या क्षेत्रामध्ये भरपूर स्कोप आहे. आणि खरं तर शासनाला गरज आहे आपल्यासारख्या लोकांची. त्यामुळे त्यांनी की थोडंफार म्हणजे जर अजिबातच घरची परिस्थिती नसेल तर जॉब करणं ठीक आहे, पण ज्यांना थोडाफार फॅमिलीकडून सपोर्ट असतो त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये यायला काहीच हरकत नाहीये. कारण हे खूप इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग असणारं फील्ड आहे, ज्याच्यामध्ये जर्नी त्याची किती खडतर असली तरी हा प्रवास खूप छान असतो. आणि त्यानंतर जे मिळालेलं यश असतं ना ते खऱ्या अर्थानं आनंद देणारं असतं. आणि आपण काहीतरी आपल्या महाराष्ट्रासाठी करतोय, आपल्या राज्यासाठी काहीतरी करतोय, ह्याचं कुठेतरी एक मनाला समाधान भेटतं ज्यावेळी आपलं सिलेक्शन होतं. त्यामुळे माझं तरुणींना हेच सांगणं आहे की त्यांनी त्यांच्या ग्रॅज्युएशन नंतर जे लोक ज्या फील्डसाठी इलिजिबल असतील त्यांनी त्यांच्या फील्ड थ्रू गव्हर्नमेंट एक्झामसाठी ट्राय करायला काहीच हरकत नाही.
खरं तर मी त्यावेळी लायब्ररीमध्ये होते आणि मला घरून फोन आला. म्हणजे मी तर ते लिस्ट बघायचं सोडूनच दिलेलं होतं की आज लागेल उद्या लागेल, म्हणजे फक्त वाट बघणं चालू होतं. पण लिस्ट काय लागत नव्हती. मग शेवटी म्हटलं की जाऊ दे, आपण नेक्स्ट एक्झाम आहे त्यासाठी उगाच वेळ वाया घालवायला नको, मग आपण आहे ते चालू ठेवावं. मग त्यामुळे मी नेहमीप्रमाणे उठून आवरून लायब्ररीमध्ये गेल्यानंतर मला घरून माझ्या वडिलांचा आणि भावाचा फोन आला की असा असा रिझल्ट लागलाय आणि तुझं नाव आहे त्या लिस्टमध्ये. मग त्यानंतर अशी म्हणजे ते पूर्ण अशी ते रिॲक्शन अशी एक्सप्रेस न करता येण्यासारखी होती. म्हणजे माझ्या लायब्ररीतली एक मैत्रीण माझ्यासोबत होती. मग मी तिच्याजवळ खूप रडले की एवढं म्हणजे ह्याच्यासाठी हे केलेलं. त्यानंतर तिथून डायरेक्ट बस पकडून घरी. मग त्यानंतर घरी वगैरे म्हणजे ज्या माझ्या आई वडिलांची रिॲक्शन होत्या म्हणजे त्या एकदम प्रिशियस होत्या माझ्यासाठी, की आयुष्यात कधीही न विसरता येण्यासारख्या त्यांच्या रिॲक्शन होत्या. ज्यावेळी त्यांना समजलं की मला यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ते तर म्हणजे पूर्ण वाटेकडे डोळे लावून बसलेले होते की कधी एकदा लिस्ट लागते आणि कधी एकदा नाव येते. त्यामुळं त्यांनी म्हणजे माझ्यापेक्षा जास्त सुद्धा त्यांनी माझ्या यशाची वाट बघितलेली होती. त्यामुळं त्यांच्या इतका आनंद दुसऱ्या कोणाला झाला नसणार आहे. म्हणजे त्यामुळे जे काही चाललेलं होतं ते फक्त त्यांच्या डोळ्यात तो आनंद बघण्यासाठी चाललेलं होतं आणि कुठेतरी त्यांनी माझ्यासाठी केलेल्या कष्टाचं सार्थक मी माझ्या परीने करायचा प्रयत्न केला, असं मला वाटतंय. आता पहिल्यांदा म्हणजे मी आता जॉईन झाल्यानंतर थोडे वर्ष आता म्हणजे ह्यामध्ये नीट सेट व्हायचं आणि त्यानंतर म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम असतील किंवा आणखी ह्याच्यापेक्षा हायर पोस्टसाठी एक्झाम वगैरे द्यायची माझी इच्छा आहे. त्यानंतर मी म्हणजे नक्कीच क्लास 1 पर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करणार आहे. याच्यानंतर अजून याच्यामधल्या स्पर्धा परीक्षांथ्रू. थँक्यू. आमच्या घराण्यामध्ये 3 पिढ्यांमध्ये मुलगी होती आणि मला 2 मुली आणि 1 चिरंजीव. मुलींचे लहानपणापासूनचे जेवढे पुरवत येतील तेवढे लाड आम्ही आजपर्यंत पुरवत आलो. महत्वाचं म्हणजे समाजामध्ये आज मुलींच्या बाबतीत जी निगेटिव्ह वृत्ती जी आहे की अशा दृष्टीने की मुली म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं किंवा ती जबाबदारी त्या खूप मोठ्या असतात आणि मुलगी म्हणजे ओझं असं समाजाला वाटतं. परंतु आमचा दृष्टिकोन असा की आमच्या पोटी ह्या जन्म घेतलेल्या मुली त्या खरोखर आमचं भाग्याचं आम्ही समजतो आणि त्या दृष्टीनं तेजस्विनी ही लहानपणापासून खूप हुशार, हरवणारी आणि पहिलीपासून वक्तृत्व स्पर्धा असेल वर्गात प्रथम क्रमांकापासून तिने कधीही प्रथम क्रमांक शेवटपर्यंत सोडला नाही आणि अशा पद्धतीने तिनं स्वतःच जे काही वेगळेपण जो ठसा होता तो अगदी 10वी पर्यंत उठवतच गेली. 10वी मध्ये ती 3य क्रमांकावरती आली, परंतु तिच्या मेरिट वरून तिला वाचन मिळालं. पण मुलीने शिकवायची जिद्द आणि समाजात वेगळेपण मुली करू शकतात तिला पाठबळ द्यायचं या भावनेनं आम्ही प्रत्येक वेळी तिला पाठबळ देत गेलो आणि आमच्या आशा तिने निश्चितच पल्लवित केल्या आणि तिने यश मिळवलं. त्यामध्ये आम्हाला खरोखर धन्यता वाटते की तिने आमच्या पोटी जन्म घेतला. खरोखर वाचन कॉलेज सारख्या अभियांत्रिकी महाविद्यालयात माझं पण शिक्षण झालं, परंतु माझ्या कन्येनं तिथं जे काही नाव कमवलं त्यानंतर तिला आरआयटी मध्ये पण आरआयटीला पण मेरिट मधूनच तिला ऍडमिशन मिळालं. तिथेही ती चमकली आणि नंतर तिचा खडतर प्रवास सुरू झाला की प्लेसमेंटचा. तर तिच्यासाठी काहीच ते अवघड नव्हतं. तिला ज्या काही खाजगी कंपनी मिळाल्या तिनं सहज म्हणजे मला काहीतरी वेगळं करायचं आहे, आई वडिलांचं नाव उज्ज्वल करायचं आहे अशा भावनेनं तिने त्या नाकारल्या आणि आम्ही कधी आर्थिक बोजा समजून किंवा वेगळं काही दडपण घेऊन तिला पूर्ण कळून दिलं की असं काही नाही बाळा, तो पुढे चल, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. आणि आमच्या भावनेचा तिने आदर करून की आज मोठं भाऊबीत यश तिने आमच्या पदरात टाकले. आता आम्ही आमची कन्या आहे म्हणून आम्ही तिचे काय उपकार म्हणत नाही, परंतु खरोखर तिने आम्हाला धन्य केलं. अभ्यास अशी करायची की तिनं ह्या वेळेच्या दिवाळीत सुद्धा घरी थांबली नाही. कुठलाही सण अजिबात थांबणार नाही, कुठलाही एक दिवस सुद्धा घरी थांबत नव्हती. कायम जाणार अभ्यास, अजिबात घरी थांबत नाही आणि रात्री 2-2, 3-3 पर्यंत अभ्यास करत बसायची. अजिबात तिनं स्वतःच्या तब्येतीकडे असं जेवण सुद्धा व्यवस्थित घेत नव्हती की असं जेवलं की अभ्यास होणार नाही, झोप येईल एवढं तिनं अभ्यासाकडे भरपूर लक्ष देऊन असा अभ्यास केला. इतका की तिची तब्येत सारखी वारंवार बिघडायची, डोकं दुखायची, किती ताप यायचा तरी सुद्धा गोळ्या औषध सुद्धा घेत नव्हती का तर औषधामुळे झोप येईल आणि माझा अभ्यास होणार नाही. इतकं तिने भरपूर अभ्यासासाठी कष्ट घेतले. एवढंच मला वाटतं. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.